कंधार येथील शालेय विद्यार्थ्यांनी घेतला आकाशगंगेचा आनंद। पोलादी स्टीलच्या वतीने कंधार येथील महात्मा फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे सर्वच विद्यार्थ्यांनी आकाशगंगेचा परमोच्च आनंद घेतला आहे। पोलाद स्टील कंपनी ही आपल्या मार्केटिंग बरोबरच सामाजिक दायित्व जपत विशेष उपक्रम राबवत आहे। कंधार येथील महात्मा फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना आकाशगंगेच्या अभ्यासासाठी मोठी यानसारखी दिसणारी राहुटी उभारली होती। या कार्यक्रमाचे उद्घाटन महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक जे केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी हिंदवी विभागाचे संपादक माधव भालेराव, महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डी वाघमारे यांची उपस्थिती होती। आकाशगंगेबद्दल सर्वांना आकर्षण व कुतूहल असते आणि ते विद्यार्थ्यांना सर्वात जास्त असते। त्या अनुषंगाने आपल्या आकाशगंगेत नेमके काय समाविष्ट झाले आहे, कोणते ग्रह आहेत किंवा आकाशगंगा म्हणजे नेमके काय याची सविस्तर माहिती प्रोजेक्टरद्वारे राहुटीमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात आली। मुख्याध्यापक जनार्दन केंद्रे, महात्मा फुले विद्यालय नवडा कंधार या शाळेमध्ये पोलाद कंपनीची टीम आज दिनांक 23/8/2022 रोजी शाळेत येऊन आकाशगंगेबद्दल बरीचशी काही माहिती दिली आणि ताऱ्यांची जे ग्रहांची माहिती आहे ते विद्यार्थ्यांना ज्ञानाचे डोस पाजिले आणि अतिशय सुंदर शैक्षणिक कार्यामध्ये त्यांनी मोलाची कामगिरी करत आहेत आणि खूप काही विद्यार्थ्यांना कृतीतून ज्ञान मिळालेलं आहे। तर अशा या कंपनीने आपल्या येथेच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व शाळेपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं आणि विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं कृतीतून मार्गदर्शन अशा पद्धतीनं होईल असं मी या ठिकाणी आपल्या कंपनीकडून पोलाद कंपनीकडून अपेक्षा बाळगतो आणि पोलाद कंपनीने या ठिकाणी येऊन आमच्या विद्यार्थ्यांना सर्व माहिती दिली त्याबद्दल पोलाद कंपनीचे आभार मानतो। धन्यवाद। चला मुली खाली वापरून जा डोक्याच्या पिना बिना खाली वापरून जा। थांबा थांब चला चला तुम्ही माझं पुढे टेका देऊ नका। नेतृत्व करण्यास प्रयत्नशील असलेल्या कल्पक आणि मेहनती लोकांचं जन्मस्थान, मानव जातीस आनंदी करण्यासाठी सुमारे प्रत्येक बदल करण्यास धडपडत असलेला देश आणि भाग्यलक्ष्मी स्टील इंडस्ट्रीज भारताला आणखी मजबूत करण्यासाठी मजबूती आणि मूल्य जोडत आहे। पोलाद DMT आणि QST बारचे उत्पादक भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल प्रायव्हेट लिमिटेड महाराष्ट्रातील जालना या औद्योगिक शहरात वसलेला आहे आणि 2005 मधील त्याच्या आरंभापासून पारदर्शिता, एकनिष्ठता आणि समर्पणाची मूल्ये जोपासत आहे। भाग्यलक्ष्मी स्टील ग्रुपच्या गुणवत्ता आणि विश्वसनीयतेची बांधकाम क्षेत्रात आणि भारतातील राज्य विभाग आणि विदेशात देखील व्यापक स्तरावर प्रशंसा केली जाते।
उद्योगासाठी TNT QST बार्स, डोवेल बार्स आणि कॉईल स्टीलसह उत्पादनांच्या व्यापक श्रेणीसह ब्रँड पोलाद ग्राहकांना जास्तीत जास्त संतुष्टी देण्यासाठी निरंतर प्रयत्न करीत असतो. स्पेसमध्ये गेला आपण. स्पेसमध्ये गेला. आकाशगंगा हमारे सूरज के साथ साथ अन्य 100 अरब तारों का घर है. इस सर्पिल मंदाकिनी में हमारा सूरज बीचों बीच स्थित है और इसके केंद्र के चारों ओर 5 लाख मील प्रति घंटे के वेग से घूमता है. फिर भी आकाशगंगा की एक प्रदक्षिणा पूर्ण करने में हमारा सूरज 20 करोड़ वर्ष लगाता है. अनेक क्षुद्र ग्रह, धूमकेतु और वे 8 विचित्र वस्तुएं जिन्हें हम ग्रह कहते हैं हमारे सूरज के चारों ओर चक्कर लगाते हैं. ये 8 ग्रह एक दूसरे से इतने विभिन्न हैं कि हमें आश्चर्य होता है कि ये एक ही परिवार के सदस्य हैं. हमारे सूरज का सबसे निकटवर्ती ग्रह है बुध ग्रह या मर्क्यूरी. यही है सबसे छोटा ग्रह. इसका व्यास 3032 मील ही है. बुध ग्रह पर हर अगला सूर्योदय हमारे 176 दिन के बाद होता है और ये ग्रह सूर्य की एक परिक्रमा 88 दिन में पूरी करता है. बुध ग्रह हमारे सौर मंडल के सबसे खतरनाक इलाके में स्थित है. भयंकर तापमान और भीषण सौर वायु इसके वातावरण को बारंबार नष्ट करते हैं, पर फिर भी बुध ग्रह अपना वातावरण बनाए रखता है. इसकी सतह पर कई ज्वालामुखी और बड़ी बड़ी चट्टानी घाटियां हैं. आश्चर्य की बात है कि सौर मंडल के सबसे गर्म इलाके में होते हुए भी इस ग्रह के ध्रुवीय क्षेत्रों में बर्फ जमी है. इतनी कठिनाइयों से गुजरता हुआ छोटा सा ये ग्रह अपने आप में एक आश्चर्य है. बुध ग्रह से थोड़े बाहर आने पर हम सुंदर शुक्र ग्रह या वीनस पर पहुंचेंगे. सौर मंडल का यह दूसरा ग्रह है. शुक्र की बाहरी सुंदरता से भ्रमित मत होना. इसकी सुंदरता के पीछे एक खौफनाक वातावरण उपस्थित है. जहरीली गैसों के बादलों एवं अम्ल की बूंदों से इसकी सतह छिपी हुई है.
बुध ग्रह सूरज के सबसे निकट होते हुए भी शुक्र ग्रह सौर मंडल का सबसे गर्म ग्रह है। इसका आकार एवं वस्तुएं पृथ्वी से काफी मिलती जुलती हैं, परंतु ये पृथ्वी से काफी भिन्न बन गया है। इसकी सतह का तापमान 900 डिग्री फ़ारेनहाइट है। अनेक ज्वालामुखी से भरा हुआ इसका तल अत्यंत सघन वातावरण के कारण गर्मी से पक गया है। आकार में शुक्र ग्रह पृथ्वी का जुड़वा कहा जा सकता है, पर सभी अन्य बातों में ये दो ग्रह स्वर्ग और नरक के जैसे हैं, जहां शुक्र नरक का सूचक है। पृथ्वी पर होते जलवायु परिवर्तन से संभवतः हमारा ग्रह भी एक दिन शुक्र की तरह बन जाएगा। इसी को ही हम घर कह सकते हैं। इस पर मचलते सफेद बादलों के नीचे अनेक दिलचस्प एवं रंगीन दृश्य उपस्थित हैं। गहन हरे और भूरे रंग का धरातल तथा महासागरों की नीलिमा युक्त यह ग्रह परिलोक के समान प्रतीत होता है। पृथ्वी की सुंदरता का कारण जल की प्रचुरता है। यह जल ही है जिसने पृथ्वी पर जीवन को बनाए रखा है। वायु, धरती और जल से ही पृथ्वी पर जीवन संभव हुआ है। भयंकर समुद्री ज्वार और महासागरीय धाराएं भूगोल पर ऊष्मा प्रवाहित करते हैं। विवर्तनिक प्लेट धरती की संरचना कर इसकी जलवायु को सुगम बनाते हैं। प्रकृति यहाँ विभिन्न रूपों और आकारों में विकसित है। सूर्योदय से रात्रि में तारों की जगमगाहट तक यह भूमि रंगीन है। हम ही इस पृथ्वी के रक्षक और अभिभावक हैं। चंद्रमा रात के आकाश की सबसे चमकदार वस्तु है। इसका प्रकाश परावर्तित होता हुआ सूरज का प्रकाश ही है। फिर भी सदियों से इसने तरह तरह की कथाओं को जन्म दिया है। 4 अरब वर्ष पहले भूमि से एक बड़ी वस्तु के टकराने से विखंडित हुए पदार्थ से चंद्रमा निर्मित हुआ था।
प्रेम और सौंदर्य का प्रतीक बनकर वह अब भी हमारे ग्रह का एक अविभाजित हिस्सा है। चंद्रमा पर कोई वातावरण नहीं है, पर उसकी गुरुत्वाकर्षण शक्ति इतनी प्रबल है कि वो हमारे ग्रह के समुद्र में हलचल पैदा करता है। हमारा सबसे निकटवर्ती ग्रह है मंगल अथवा मार्स। परिचित होने के साथ साथ मंगल विचित्र भी है। मंगल पर दिन हमारे दिन से थोड़े लंबे होते हैं। वहां पर भी हमारी तरह ऋतुएं होती हैं। मंगल पर भी भूमि के जैसे ज्वालामुखी पर्वत, सूखे नदी के तल, घाटियां, रेगिस्तान एवं बर्फीले ध्रुव क्षेत्र तो हैं, पर वो बहुत अलग है। जैसे कि वहां आकाश का रंग गुलाबी है और सूर्यास्त नीले रंग का होता है। अन्य ग्रहों की तरह मंगल पर भी विवर्तनिक प्लेटों से प्रक्रियाएं तो हुई, परंतु इससे पहले कि यहां पृथ्वी की तरह कोई बड़ा परिवर्तन हो पाता, समय की गति थम गई। हमारे जीवन की उत्पत्ति को समझने के लिए मंगल ग्रह सबसे अच्छा नमूना है। विचित्र बात यह है कि इस पर अभी तक जीवन की व्यापक उपस्थिति के प्रमाण क्यों उपलब्ध नहीं हो पाए हैं। विखंडित पदार्थ से निर्मित एक रेखा से होकर जाना पड़ता है। यह रेखा सौर मंडल के ग्रहों को दो प्रकार की श्रेणियों में विभाजित करती है, चट्टानी ग्रह और बर्फीले ग्रह। इस रेखा को हम एस्टेरॉयड बेल्ट अथवा क्षुद्र ग्रह घेरा कहते हैं। ये क्षुद्र ग्रह चट्टानों और धातुओं के कणों से बने हैं जो सूरज की परिक्रमा करते रहते हैं। ये बिखरे हुए वो कण हैं जिनसे अभी तक एक पूरा ग्रह नहीं बन सका है। सभी क्षुद्र ग्रहों का सम्मिलित भार हमारे चंद्रमा के भार से भी कम है। क्षुद्र ग्रह घेरे के बाद हम देखते हैं सौर मंडल का गैस से बना सबसे बड़ा ग्रह बृहस्पति या जुपिटर। बृहस्पति जबरदस्त तूफानों और चक्रवातों से भरा है। बाहर से देखने पर इस पर तल दिखाई नहीं पड़ता। यह ग्रह इतना बड़ा है कि सौर मंडल के अन्य सभी ग्रह इसके भीतर समा सकते हैं। इसका ग्रेट रेड स्पॉट एक विशाल तूफान है जो 3 पृथ्वियों को भी अपने में निगल सकता है। फिर भी बृहस्पति तो
भूख संरक्षक है जो पृथ्वी को क्षुद्र ग्रह और धूमकेतु के हमले से बचाता है। जो धूमकेतु हमारी ओर आ रहे होते हैं, यह भीषण गुरुत्वाकर्षण शक्ति से उनको अपनी ओर खींच लेता है। सौर मंडल के ग्रहों में आकार की दृष्टि से इस ग्रह का स्थान दूसरा है। पृथ्वी के उद्भव के बारे में जानने के लिए शनि का अध्ययन अच्छा उपाय है। शनि छल्लों का ग्रह है। सूरज से 89 करोड़ मील की दूरी पर स्थित इस ग्रह के छल्ले बहुत सुंदर एवं विशाल हैं। बर्फ के टुकड़ों से बने एवं सतत परिक्रमा करते रहने वाले ये छल्ले शनि को हमारे सौर मंडल का सबसे आकर्षक ग्रह बनाते हैं। शनि से आगे जाने पर हम अरुण ग्रह अथवा यूरेनस को देख सकते हैं, जो शयन में रक्त दिखाई देता है क्योंकि इसके अक्ष का झुकाव 97 डिग्री है। इस पर ग्रीष्म ऋतु का सबसे लंबा दिन हमारे 21 साल तक चलता है और सर्दी की सबसे लंबी रात भी हमारे 21 साल बराबर ही है। माना जाता है कि पृथ्वी जैसे ही एक बड़ी वस्तु के टकराव के कारण अरुण ग्रह अपने अक्ष पर झुक गया। सन 2007 में अरुण ग्रह पर विषुव पड़ा और अब इसकी सतह पर नए तूफानी बादल छा रहे हैं। दिन प्रतिदिन अरुण और भी दिलचस्प होता जा रहा है। नीला वरुण अथवा नेपट्यून हमारे ग्रहों के क्रम में सबसे आखिर में है। ये हमारे सौर परिवार का सबसे सुदूर स्थित और ठंडा ग्रह है। इसके घने वातावरण के नीचे उपस्थित तीव्र वायुमंडल के कारण यह सौर मंडल का सबसे हवादार ग्रह है। इसका भी अपने छल्लों का एक समूह है, पर शनि ग्रह के छल्लों की तरह इसके छल्ले समरूप नहीं हैं। वरुण एक चपल चोर है जो अन्य क्षुद्र ग्रहों को पकड़ता रहता है। इसका चंद्रमा ट्राइटन पहले से इसका नहीं था, बल्कि इसकी गुरुत्वाकर्षण से अंतरिक्ष से पकड़ा गया है। जैसे कि आपने देखा, हमारे सौर मंडल के कुटुंब में विचित्र और अद्वितीय ग्रह मौजूद हैं। फिर भी ये सब ग्रह मिलकर एक सही सामंजस्य बनाए रखते हैं। बुध ग्रह के कठिन तल से लेकर वरुण के बर्फीले हवादार हिस्से तक फैला यह सौर मंडल आकाश गंगा के मुख में एक गहना है। ओके
मी स्नेहा संजय मुंडे वडील भावा आमच्या शाळेमध्ये महात्मा फुले विद्यालय करतात पोलाद कंपनीने आज आम्हाला आकाशगंगा दाखवली जी आम्ही पुस्तकामध्ये वाचतो ते आम्हाला प्रत्यक्ष पाहायला भेटले त्यासाठी मी पोलाद कंपनीचे धन्यवाद करते आणि आमच्या इलेक्शन सर यांना पण धन्यवाद करते कारण त्यांनी आम्हाला परमिशन दिली दाखवण्यासाठी आणि मी त्यांना हेच सांगू इच्छिते की पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम दाखवावा आणि आम्हाला प्रत्यक्ष आकाशगंगा पाहण्याची संधी दिली त्यासाठी धन्यवाद. मी कावेरी दुसरे वर्ग 10वा महात्मा फुले विद्यालय करतात. आमच्या शाळेमध्ये आज कंपनीकडून आम्हाला आकाशगंगाची माहिती मिळाली त्यामध्ये खूप छान आम्हाला सर्व काय समजलं आम्हाला सर्व ग्रहांची माहिती मिळाली व सर्व ग्रह कसे आहेत ते कशापासून बनलेले आहेत त्यांची खूप माहिती मिळाली यासाठी आम्हाला मुख्याध्यापक सरांची परमिशन घेतली त्यामुळे पोलाद कंपनीचे आम्हाला एक काही बोलण्यास मिळाले व मी अशी म्हणते की पोलाद मी सर्व काही उपक्रम महाराष्ट्रामध्ये सर्व शाळेमध्ये दाखवले जायला पाहिजे याची पोलाद कंपनीला शुभेच्छा देते. शाळा महात्मा फुले माध्यमिक विद्यालय खंडात आज आम्हाला आकाशगंगा दाखवले ग्रहाची माहिती दिली व आम्हाला खूप छान वाटलं हे उपक्रम हा सगळ्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना पोहोचावा अशी विनंती करतो पोलाद कंपनीला. It's your birthday, the news is traveling far. It's orbiting around the earth, I'm heading to the sky. Happy birthday, the stars sing you a song, and they'll be oh so happy if you'll sing along. Giving me a smile, and wonder how you this, and wonder where why. And Mercury is great to see the clouds inside, and shining with the pulverizing saying hi. The stars sing your song, and they'll be so happy if you'll sing along. To hear the music build out a cheer, push them upon the solar winds and money over here. The news was just a bit to keep it flying to the stars, but honestly it gave away the rivers on Mars. Happy birthday, the stars sing your song, and they'll be so happy if you'll sing along. And what can you do about this extreme past? The one side, they come in and out. So take a little shot at the fucking sun. Happy birthday, the stars sing you a song, and they'll be so happy if you'll sing along. It's on the way to your friends when it's singing as the rain. The track is singing change, and and heading to the Milky Way where all the stars are shining. The stars sing your song, and they'll be so happy if you will sing along. And guess what? The stars all the way when they hold news that golden sun together to give birthday to you. Happy birthday, the stars beneath our chair, and we'll send you wishes for a super golden year. The stars beneath your cheer, and we'll send you wishes for a super golden year. आभार. असं चला निघा बाई. यायला इकडून जातात त्याला तिकडून येऊ द्या. तिकडून या म्हणा मुलांना ते तसं करतात तिकडून या म्हणा. याला बोलायची गरज नाही सर. सोनकांबळे सर बोलायची गरज नाही. हां ही बोलते चांगलं. माणसं थांब तिथं. इकडे जा. हां ठीक आहे जा. ओके बाय.
शांत बसा सगळे शांत. भारत एक दृढ निश्चयी उद्योगांमध्ये सर्वोच्च ज्ञानाचा करत असलेला देश. पोलाद TMT आणि QST बारचे उत्पादक भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल प्रायव्हेट लिमिटेड महाराष्ट्रातील जालना या औद्योगिक शहरात वसलेला आहे आणि 2000 देश तंत्रज्ञानात जागतिक नेतृत्व करण्यास प्रयत्नशील असलेल्या कल्पक आणि मेहनती लोकांचं जन्मस्थान. मानव जातीस आनंदी करण्यासाठी सुमारे प्रत्येक बदल करण्यास धडपडत असलेला देश आणि भाग्यलक्ष्मी स्टील इंडस्ट्रीज भारताला आणखी मजबूत करण्यासाठी मजबूती आणि मूल्य जोडत आहे. पोलाद TMT आणि QST बारचे उत्पादक भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल प्रायव्हेट लिमिटेड महाराष्ट्रातील जालना या औद्योगिक शहरात वसलेला आहे आणि 2005 मधील त्याच्या आरंभापासून पारदर्शिता, एकनिष्ठता आणि समर्पणाची मूल्ये जोपासत आहे. भाग्यलक्ष्मी असलेला देश आणि भाग्यलक्ष्मी स्टील इंडस्ट्री भारताला आणखी मजबूत करण्यासाठी मजबूती आणि मूल्य जोडत आहे. TMT आणि QST बारचे उत्पादक भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल प्रायव्हेट लिमिटेड महाराष्ट्रातील जालना या औद्योगिक शहरात वसलेला आहे. प्रत्येक वर्गात वेगवेगळा कार्यक्रम त्यांनी दाखवला. मी 4थीच्या आणि 3च्या वर्गाच्या मुलांसोबत या कार्यक्रमात सहभागी झाले होते. चंद्रावर काय काय आहे, चंद्रावरची माती, चंद्रावरचे वेगवेगळे मूलद्रव्ये याची खूप छान माहिती मुलांना मिळाली. मुलांना असं वाटू लागलं की ते आपल्या अंगावर पडते का काय, पृथ्वीचा तो गोल आहे. सुरुवातीला मुले खूप घाबरली, परंतु नंतर त्यांना त्या कार्यक्रमाबद्दल अतिशय आकर्षण निर्माण झालं आणि पुन्हा पुन्हा जायची अशी इच्छा त्यांच्या मनात झाली. छोट्या मुलांनी तर अक्षरशः बर्थडे सॉंगचा खूप आनंद घेतला. टाळ्या वाजवून ती मुलं बर्थडे सॉंग म्हणत होती. मी याबद्दल या सर्व टीमचे अत्यंत म्हणजे स्वागत करते. त्यांच्या या कार्यामध्ये त्यांना उत्तरोत्तर प्रगती हो असे ईश्वराचरणी प्रार्थना करते आणि माझं मनोगत पूर्ण करते. सहशिक्षक महात्मा फुले विद्यालय नवा कंदा आज पोलाद कंपनीतर्फे ही कंपनी स्टील तयार करणारी जालन्याची आहे. यांच्यातर्फे आज आमच्या शाळेमध्ये 5वी ते 10वीच्या मुलांना आकाशगंगा कशा प्रकारची असते, त्या आकाशगंगेमध्ये ग्रह कसे असतात त्याची सर्व माहिती विद्यार्थ्यांना सखोल असं ज्ञान प्रत्येक वर्गाला वेगवेगळं घेऊन दाखवलेलं आहे आणि त्यामध्ये बराचसा भाग विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात असल्यामुळे त्यांच्या लक्षात आलेला आहे आणि समजलेलं आहे आणि त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसत होतं. आणि असंच चांगल्या प्रकारे सर्व शिक्षक आणि आमचे विद्यार्थी मित्र यांनी सर्वांनी चांगल्या प्रकारे त्यांचा ह्याचा दाखवलेल्या आकाशगंगेचे चंद्र, सूर्य आणि तारे या सर्वांची माहिती थोडक्यात त्यांना मिळाली आहे. असंच त्याबद्दल मी त्या कंपनीचा आभारी आहे. धन्यवाद. मुख्याध्यापक महात्मा फुले प्राथमिक शाळा. आज आमच्या शाळेमध्ये पोलाद कंपनीचे जे नांदेड जिल्ह्याचे मॅनेजर आहेत आदरणीय सोनकांबळे सर व त्यांच्या सर्व टीमनी या ठिकाणी पोलाद कंपनीच्या वतीने आमच्या 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांना आकाशगंगेची माहिती दिलेली आहे. या ठिकाणी प्रोजेक्टरद्वारे 3Dच्या साह्याने एक इग्लो आकाराचे या ठिकाणी एक रावटी तयार करून त्या रावटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आकाशगंगा काय असते आणि आकाशगंगेच्या माध्यमातून गुरु काय, शनी काय, पृथ्वी काय, आपण ज्या पृथ्वीवर राहतो तिची रचना कशी आहे, मंगळावर पाऊल कोण ठेवलं, या सर्व छोट्या छोट्या बाबीची विशेषणासहित माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ते सदरील घेतलेला आकाशगंगेचा अनुभव विद्यार्थ्यांना आमच्या पुढील आयुष्यासाठी, पुढील शिक्षणासाठी लाभदायी व फलदायी ठरणार आहे. लक्ष्मी पोलाद कंपनीतर्फे भाग्यलक्ष्मी स्टीलची निर्मिती करणारी मशीन आहे, कंपनी आहे. ती व्यापाराबरोबर सामाजिक कार्य व शैक्षणिक कार्यामध्ये या ठिकाणी हिरिरीने सहभाग घेत आहेत. त्याबद्दल मी त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देतो. आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी या रावटीचा या वेगळ्या अनुभव घेतला.
लेकरांच्या सर्व चेहऱ्यावर आनंद होता. सर्व शिक्षकांनी त्याची अनुभूती घेतली. निश्चितपणे यामुळे आमच्या शैक्षणिक कार्यामध्ये त्याचा संदर्भ म्हणून आणि गुणवत्ता वाढीसाठी फायदा होणार आहे. आदरणीय सोनकांबळे सर व त्यांच्या सर्व टीमनी आम्हाला या ठिकाणी ती मोठी संधी उपलब्ध करून दिली. त्यानंतर आमच्या महात्मा फुले विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक जे केंद्रे सर त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला आणि आमच्या महात्मा फुले प्राथमिक शाळेमध्ये या इमारतीमध्ये या ठिकाणी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या सर्व शिक्षकांनी अगदी बालवाडीपासून ते 10वीच्या सर्व शिक्षकांनी या ठिकाणी सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम यशस्वी केला. त्याबद्दल मी प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापक या नात्याने सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि पुढील कार्यासाठी आपल्या सर्व टीमला पोलाद कंपनीला शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी अनिल सोनकांबळे, पोलाद स्टील जालना. आज कंधारमध्ये आम्ही प्लॅनेटोरियमचं इव्हेंट आयोजित केला. यामध्ये महात्मा फुले शाळा आम्ही निवडली. या शाळेचे प्राथमिक आणि हायस्कूलचे मुख्याध्यापक यांना काल भेटण्यात आलं आणि त्यांच्याकडून परमिशन आज घेण्यात आली. पहिली ते इयत्ता 10वी या वर्गातले पूर्ण जवळपास 600 ते 700 विद्यार्थीची स्ट्रेंथ आहे या शाळेची. यांना सकाळी 9 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत पूर्ण विद्यार्थी आम्ही आज कव्हर केले आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी आज प्लॅनेटोरियम आकाशगंगेचा भरपूर आनंद घेतला. त्यांना ग्रहाची माहिती फक्त पुस्तकामध्ये होती. आम्ही त्याला 3Dद्वारे त्यांना अभ्यास प्रत्येक दिशेमध्ये आम्ही त्यांना व्हिडिओद्वारे दाखवलेली आहे. मुलांच्या चेहऱ्यावर हास्य होतं. सहशिक्षकांनी भरपूर आम्हाला सपोर्ट केला. बॅचेस अंत्यवेळेस त्यांनी वर्गवाईज आणला. तर पूर्ण शाळेचे आमच्या कंपनीच्या वतीने शाळेचे पूर्ण मी आभार व्यक्त करतो. सहशिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षिका यांचं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. कारण त्यांनी आम्हाला सकाळी 9 वाजल्यापासून ते दुपारी जवळपास 3 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत शाळा होती, पण 1 घंटा त्यांनी एक्सप्लेन करून आम्हाला वेळ दिला. त्याबद्दल आमच्या कंपनीकडून शाळांचं एक आभार व्यक्त करतो आणि आम्हाला सपोर्ट केला. आम्ही विद्यार्थ्यांना काही आमच्याकडून एक चांगली माहिती द्यावं ते घेऊन आलो होतो. याबद्दल आम्ही पण समाधान आहोत आणि सहशिक्षक पण समाधान. याबद्दल थँक्यू व्हेरी मच.